ओम नमो भगवते वासुदेवाय. 2026 मध्ये येतो असा एक महिना, ज्यात केलेलं एक छोटंसं पुण्य हजारपट फळ देतं. पण जर या महिन्यात तुम्ही काही चुका केल्या तर आयुष्यभर मात्र त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना. या महिन्यात आईची ओटी का भरतात? 33 वस्तूंचं दान का करतात? आणि या महिन्यात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? आज तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी 90% लोकांना अजूनही माहिती नाही. अधिक महिना म्हणजे देवाने दिलेली दुसरी संधी. आईची ओटी भरली तर नशीबही भरभरून साथ देतं. वर्षात येणारा प्रत्येक महिना हा काही साधा नसतो, पण एक महिना असा असतो जो थेट तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. तो म्हणजे अधिक महिना, धोंडा महिना, पुरुषोत्तम मास. लोक म्हणतात हा महिना शुभ कामांसाठी नसतो, पण शास्त्र सांगतं हा महिना आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असतो. कारण हा महिना कोणाचाही नाही, तर स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना मानला जातो. असं म्हणतात या दिवसात केलेला एक छोटासा जप सामान्य दिवसांपेक्षा 1000 पट अधिक फल देतो. एक दिवा, एक दान, एक मंत्र आणि आईच्या डोळ्यात आलेलं एक आनंदाचं अश्रू, हे सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतं. 2026 मध्ये हा पवित्र अधिक महिना 17 मे ते 15 जून या दरम्यान येत आहे. आणि या महिन्यातली सर्वात मोठी परंपरा म्हणजे आईची ओटी भरणे. पण ही फक्त एक परंपरा नाही, ही त्या आईसाठीची कृतज्ञता आहे, जिने स्वतःच्या इच्छा मारून आपल्याला मोठं केलं. लहानपणी आपण पडायचो तर आई धावत यायची. आज आई थकली आहे तर तिच्यासाठी आपण 2 पावलं चालणार नाही का? अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी भरली तर म्हणतात आईचं आयुष्य वाढतं, घरात सुख शांती टिकते आणि मुलीच्या संसारावर देवाची कृपा राहते. ओटीमध्ये तांदूळ, नारळ, खण, हळद कुंकू, हिरव्या बांगड्या आणि शक्य असेल तर 33 अनारसे किंवा 33 रुपये ठेवले जातात. कारण 33 ही संख्या या महिन्यात अत्यंत शुभ मानली जाते. पण लक्षात ठेवा, देव वस्तू पाहत नाही, तो भावना पाहतो. तुमच्या मनात प्रेम असेल तर 1 रुपयाची ओटी सुद्धा अमूल्य ठरते. आणखी एक गोष्ट, जर आई हयात नसेल तर रडू नका, कारण आई कधी मरत नसते, ती प्रत्येक आशीर्वादात जिवंत असते. अशा वेळी एखाद्या वृद्ध स्त्रीची ओटी भरा. सासूबाईंना आई मानून त्यांचा सन्मान करा, कारण जिथे मातृसेवा असते तिथेच देवाचं वास्तव्य असतं. या अधिक महिन्यात वाद टाळा, खोटं बोलू नका, शक्य तितकं सात्विक जगा. रोज फक्त 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा आणि मग बघा, हळूहळू घरातली नकारात्मकता कमी होईल, मन शांत होईल आणि बंद पडलेली नशिबाची दारं देखील उघडू लागतील. कारण अधिक महिना म्हणजे फक्त पंचांगात वाढलेला एक महिना नाही, तो म्हणजे देवाने दिलेली आयुष्य सुधारण्याची दुसरी संधी आहे. आईचा आशीर्वाद घ्या, दान करा, मन शुद्ध ठेवा आणि या पुरुषोत्तम महिन्याला साधा समजू नका. कारण काही महिने कॅलेंडर बदलतात, पण हा महिना माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आणि म्हणूनच मंडळी, या अधिक महिन्यात फक्त पूजा करून थांबवू नका, तर स्वतःला बदलण्याची सुरुवात करा. कारण देवाला मोठमोठे हार नको असतात, त्याला तुमचं स्वच्छ मन हवं असतं. आजकाल माणूस मंदिरात तर रोज जातो, पण घरातल्या आईवडिलांपाशी 2 प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नसतो आणि मग म्हणतो माझ्या आयुष्यात शांतता नाही. अहो, ज्या घरात आई रडते त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही, आणि ज्या घरात आई हसते तिथे देवाला सुद्धा राहायला आवडतं. म्हणून या अधिक महिन्यात सर्वात आधी आईचा सन्मान करा, तिच्या पायाला हात लावा, तिच्यासोबत 2 क्षण बसा. कारण तिच्या डोळ्यामधला आनंद हा कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा मोठं पुण्य देतो. काही लोक विचारतात फक्त ओटी भरली की सगळं ठीक होतं का? तर नाही, ओटी ही फक्त सुरुवात आहे. खरी पूजा म्हणजे आईवडिलांना कधीही दुखावू न देणं. या महिन्यात शक्य असेल तर दर गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करा, भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा आणि संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा नक्की लावा. म्हणतात
अधिक महिन्यात तुळशीसमोर लावलेला एक छोटासा दिवा घरातल्या अंधाराला सुद्धा दूर करण्याची ताकद ठेवतो. या काळात शक्य तितकं मोबाईल, राग, वादविवाद आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. कारण हा महिना आहे स्वतःला आतून मजबूत करण्याचा. कधी कधी आपण बाहेरून खूप हसतो पण आतून पूर्ण तुटलेले असतो. आणि अशा वेळी हा पुरुषोत्तम महिना माणसाला पुन्हा उभं राहायला शिकवतो. म्हणून या महिन्यात दररोज स्वतःसाठी 5 मिनिटं काढा, डोळे बंद करा, देवाचं नामस्मरण करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच आनंदी आहे का? जर उत्तर नाही असेल तर समजा देव तुम्हाला बदलण्याची संधी देतोय. या अधिक महिन्यात कोणाचं वाईट करू नका, कोणाला कमी लेखू नका. कारण या काळात दिलेला त्रास आणि केलेलं पुण्य दोन्ही अनेक पटींनी परत येतं असं मानलं जातं. विशेष करून स्त्रियांनी या महिन्यात रडणं, भांडणं आणि स्वतःला कमी समजणं थांबवलं पाहिजे. कारण स्त्री ही फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नसते, ती संपूर्ण घराची शक्ती असते. आणि ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो त्या घरात संकट सुद्धा दाराबाहेर थांबतात. म्हणून या अधिक महिन्यात स्वतःला वेळ द्या, मन शांत ठेवा, देवावर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच आणि कदाचित तुमच्या आयुष्यातला तो प्रकाश या पुरुषोत्तम महिन्यापासूनच सुरू होणार आहे. म्हणून मंडळी, या महिन्याला फक्त धोंडा महिना म्हणून पाहू नका. कारण ज्याला जगाने निरुपयोगी समजलं त्यालाच भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव दिलं. यातून एक गोष्ट शिकायला मिळते, आज लोक तुम्हाला कितीही कमी लेखत असले तरी योग्य वेळ आली की देवसुद्धा तुमची किंमत जगाला दाखवतो. फक्त श्रद्धा सोडू नका, आईचा आशीर्वाद सोडू नका आणि देवावरचा विश्वास कधीच तुटू देऊ नका. बाकी पुरुषोत्तम महिना तुमचं नशीब कधी बदलून टाकेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा. अशा आध्यात्मिक व पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय व आई लिहायला विसरू नका. तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात हे देखील कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.